Now the President of AIM Association, Mr. Rajkumar Durgude Patil, will speak a few words of wisdom with us. आपल्या या सभेला ते मार्गदर्शन करतील, after which the audience is welcome to ask any questions if you want. एम के 13th AGM में आप सभी का स्वागत। आप लोगों ने हिंदी में बहुत बातें सुनी है, लगभग जो महत्वपूर्ण था वो हमारे समीर जी ने और वैभव ने और राजू जी ने भी आपको बताया है। मैं थोड़ा मराठी में ज़्यादा बात करूँगा क्योंकि यहाँ ज़्यादा संख्या में मराठी पीपल है और मराठी में जब बोलता हूँ मैं तब ही अच्छी तरह से मैं बात रख सकता हूँ, इसलिए मैं मराठी में बोलूँगा और जिधर ज़रूरत हो वो मैं बात हिंदी में बताऊँगा आप लोगों को। तो आप मुझे परमिशन देंगे? तर मित्रांनो, 21 फेब्रुवारी जवळ आली, बरोबर 4 महिन्यानं आपल्याला हा G2 G3चा खेळ संपणार आहे। बरोबर 4 महिन्यानं 22 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी 2024 हे असं त्याचं 3 वर्षाचं आपल्याला मिळाली होती मुदत। ही मुदत कशासाठी होती आपण वारंवार सांगतोय की जेव्हा कुठला कायदा होतो तेव्हा त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जनतेला त्याचा टाईम दिला पाहिजे। कारण जेव्हा कायदा लागू केला आणला तेव्हाच लागू केला असता तर आपण कोर्टात गेलो, कोर्टाने त्याला स्टे दिला असता आणि कुठलाही कायदा लागू करताना तेवढा पिरियड द्यावा लागतो। त्या पद्धतीनं आपल्याला पहिल्यांदा 2 वर्षांनंतर एक्सटेन्शन देऊन 1 वर्ष असं 3 वर्ष आपल्याला ह्या G2 G3साठी टाईम पिरियड दिला होता। बऱ्याच जणांचा अजून G2 G3 Gचा गोंधळ होतोयच, अजून पण मला काही जण विचारताना म्हणजे बोलताना आणखीन पण कन्फ्युजन होतं की हे बऱ्याच जणांना वाटतं G3 मिळालं म्हणजे संपलं, लायसन मिळालं आपलं, पण ते G3 किंवा G2 हे प्रोव्हिजनल लायसन होतं। दरम्यान आपल्याला ट्रायल्स टॉक्सिकॉलॉजीची आणि इफिकसीची दोन्ही ट्रायल घ्यायला 2 वर्षे अवधी लागणार होता, म्हणून 2 वर्षाची मुदत दिली होती आणि कोरोनाचं कारण पुढे केल्यामुळे आणखीन 1 वर्ष वाढवून दिले आणि यापुढे काय मंडळीला वाटतं की अजूनही पिरियड वाढवून मिळालं तर आनंदाची गोष्ट आहे। आम्ही त्यासाठी विनंती करणारच आहोत, कारण आम्हालाही फार ह्या कायदा यावा लगेच आपण त्या अडचणीला तोंड द्यावं असं वाटत नाही, परंतु आता शक्यता कमी आहे। कारण मगाशीच राजूभाईने सांगितल्याप्रमाणे Gमध्ये 200 प्रॉडक्टच्या फाईल सबमिट झाल्या होत्या। आपल्याला पहिल्यांदा काय वाटत होतं की कोणी जर फाईलच सबमिट नाही केलं तर ह्यांना परत एक्सटेन्शन द्यावं लागेल किंवा हा कायदाच रद्द करावा लागेल असं काही जणांना वाटत होतं, परंतु आता आपल्याला पाहायला मिळतंय की 200 फाईल सबमिट झाल्या होत्या। भले त्यातल्या 30-32 फाईलच मंजूर झाल्या, म्हणजे एवढ्या स्ट्रिक्टली त्या तपासल्या जातात। ज्या कोणी 200 फाईल सबमिट केलेत त्यापैकी बऱ्याचशा मल्टीनॅशनल्स कंपन्या असू शकतात, त्यांचेसुद्धा फाईल रिजेक्ट होतात म्हणल्यावर आपल्यालासुद्धा खूप मोठी काळजी घेऊनच ॲप्लिकेशन करावं लागणार आहे। आणि त्या दृष्टीनं आता एक मनात ठरवा की आपल्याला हा पिरियड वाढवून मिळणार नाही हे गृहीत धरून चला। परत सांगतो आपण प्रयत्न करणार आहोत, परंतु काय जण का शांत बसलेत, आत्ता वैभवनं सांगितल्याप्रमाणे आपले 287 मेंबर आहेत, पण त्यापैकी फक्त 111 लोकांनीच तिने ह्याच्यामध्ये फीस दिलेली आहे, बाकी वाट पाहतायत, बघूया काय होते। बऱ्याच जणाला तर काय वेगळ्या असोसिएशनची मंडळी म्हणते आम्ही कोर्टात गेलोय, हे कायदाच होणार नाही वगैरे वगैरे सांगितलं जाते आणि जुन्या सवयीप्रमाणे बऱ्याच जणाला वाटतं की कायदाच व्हायचं नाही तर पैसे कशाला द्यायचे, परंतु तुमचे पैसे आता वैभवनं सांगितल्याप्रमाणे कुठेही चुकीच्या ठिकाणी जात नाही आहेत। खरं तर हे प्रत्येकाचं कर्तव्य होतं की आपलं प्रॉडक्ट आणताना आपण ते किमान इफिकसी तरी चांगल्या विद्यापीठाच्या संशोधन केंद्रामधून घेणं हवं होतं। आमच्यापैकी काही जणांनी ते केले होत्या, परंतु प्रत्येकाचं कर्तव्य होतं, कारण ते तुम्हाला उद्या शेतकरीसुद्धा विचारायला हवा की बाबा तू हे सांगतोयस, एवढं तुझं लिटरेचरमध्ये लिहितोयस, ह्यानं हे होईल ते होईल वगैरे वगैरे, तू कुठं ट्रायल घेतलीस सांग, कुठल्या विद्यापीठाने ह्याला रिकमेंड केले सांग, परंतु विचारत नाही म्हणून आपलं भलं चाललं आहे। तर ह्यापुढे आता शासन त्यांना खूप जागृत करण्याचा प्रयत्न करतोय, तो मी दुसऱ्या टप्प्यात विषय घेतो, परंतु ह्या बाबतीत आपल्याला ह्या माध्यमातून सर्वांनीच जे आता आपले 287 मेंबर आहेत, आपण पुढची मेंबरशिप थांबवली आहे, एवढ्यासाठीच थांबवली आहे की आपल्याला दिल्लीमध्ये परमिशन फक्त आत्ताच्या
जे मेंबर आम्ही यादीत दिली आहे त्यांनाच मिळण्याची शक्यता आहे, मिळणार आहे. म्हणून आपण दुसरे मेंबरचं आणखीन आपण हे थांबवलं आहे, आपण त्यांना मेंबरशिप द्यायचं थांबवलं आहे. ते थोड्या दिवसात आम्हाला दिल्लीतून काय निरोप येतो आहे त्याच्यावरती ठरवणार आहोत. कारण आपण सर्वजण गेली अनेक वर्षापासून याच्यामध्ये सहभागी आहोत. ह्या अगोदर थोडी फीस कमी होती, ती जरी त्यांनी ती फीस कमी दिली असली तरी 10 वर्षापासून ती फीस दिलेली आपण. तेव्हा हा 10 वर्षाचा कालावधी आणि सुरुवातीपासून दिलेली तुम्ही पाठिंबा ह्या गोष्टी गृहीत धरून परत येणाऱ्याला थोडीफार फीस जास्त ठेवणं हे कर्मपात्र ठरतं. त्या पद्धतीनं आपण फीस वाढवली आहे. काही जणांचं म्हणणं आहे की फीस तुम्ही खूप वाढवली. बिलकुल खूप वाढवली नाही. पूर्वी 3.5 लाख होते, आता 5.5 लाख झाले. फक्त 2 लाख फीस वाढवले 10 वर्षामध्ये. जवळजवळ 5-7 वर्ष जे वाढलेली फीस आहे त्या दरम्यान आपली फक्त 2 लाखाने फीस वाढली आणि ह्या 5.5 लाखामध्ये आपल्याला 8 प्रॉडक्टचं लायसन्स मिळणार आहे म्हणायला काहीच हरकत नाही. जेव्हा फॉर्ममध्ये आपण सगळ्याच्या फाईल सबमिट करणार आहोत तेव्हा आपल्याला सर्वांना असोसिएशनच्या कन्सेंट लेटरवरती म्हणजे आपण काय करणार आहोत त्यांच्याकडे ट्रायलचा सेट अधिकृत करून देणार आहोत. आणि ह्या 111 मेंबरला सध्या त्यांची यादी आम्ही ऑलरेडी दिलेली आहे, परंतु त्यांना सांगून ठेवलं की आमचे 287 मेंबर आहेत. सध्या 111ची यादी तुम्हाला देतोय. त्यानंतर जसं जसं आमच्यात पार्टिसिपेशन वाढेल तसं तसं आम्ही त्यांचे तुम्हाला नावं कळवू आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्यांनाही अशा प्रकारची परवानगी द्यावी अशा प्रकारचा आम्ही अर्ज वगैरे देऊन ठेवलेला आहे. तर ह्या पद्धतीनं जर राहिलेल्या लोकांनी जेवढ्या लवकरात लवकर पैसे भरता आले तेवढ्या लवकर भरा. नाही आता आम्ही दिवाळीनंतर साधारण नोव्हेंबर एंडला किंवा डिसेंबर महिन्यात अगदी 31 डिसेंबरपर्यंत आपण सर्व ह्या 111 लोकांच्या फाईल सबमिट करणार आहोत. गेली 4-5 महिन्यापूर्वीच आम्हाला तशी परमिशन मिळाली होती. आम्ही तुम्हाला निरोप पण दिला होता, पण दरम्यान एक नवीन मॅडम आल्या आणि त्या थोड्या स्ट्रिक्ट आहेत आणि स्ट्रिक्टली आहेत आणि आणखीन त्यांच्या मनात काय हेतू आहे कळलं नाही. कारण आपल्याला जसं मल्टीनॅशनलचा त्रास आहे तसं आपल्यापैकीच काही लोकांचाही त्रास आहे. आपल्यापैकी काही लोक जे आपल्या मॅन्युफॅक्चरिंग बांधवच आहेत त्यांचाही आपल्या ह्या असोसिएशनला इनडायरेक्टली विरोध आहे. विरोध आहे म्हणजे अशा प्रकारचे ट्रायल्स वगैरे ते नकोच म्हणणाऱ्यापैकी लोक आहेत. परंतु ते सुरुवातीपासून म्हणत होते की आम्ही आवश्यकता भासणार नाही करणार नाही. मग 3 वर्षात तुम्ही काय केलं? ते जर नकोच असतं तर आत्तापर्यंत निर्णय झाला असता की ठीक आहे हा कायदा होणार नाही, तुम्ही पहिल्यासारखं विका. आता तर बिलकुल विकणार नाही. आता ह्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं केलेल्या ॲक्टमुळे तर तुम्हाला हे सुद्धा वाढवून मिळायचं नाही, हे सुद्धा कारण होऊ शकतं. कारण आता जे कायदे आपल्या महाराष्ट्रात झाले आहेत त्याचा इफेक्ट दिल्लीमध्ये भले तिथून मंजुरी लवकर मिळायची नाही, परंतु ह्या बायोस्टिम्युलेंटवरती नक्कीच त्याचा परिणाम होईल आणि ह्याची अंमलबजावणी नक्कीच 2024 फेब्रुवारीपासून होईल ह्याची आम्हाला तर खात्री वाटते. तेव्हा तुम्ही वाट न पाहता ज्याचे पैसे राहिलेत त्यांनी पैसे द्यावे. बाकी बऱ्याचशा गोष्टी ह्या ठिकाणी झालेत. मला काही जण म्हणतात एवढे पैसे कशासाठी हवेत. आता एकतर आपल्याला आणखीन बऱ्याचशा प्रॉडक्टचे ट्रायल्स घ्यायचे आहेत आणि आता ट्रायलची फीस एवढी वाढली आहे. इफिकसी ट्रायल अगदी 4-5 पट 3-4-5 लाख रुपये एका पिकावरती एका वेळेला खर्च येतो आहे आपल्याला. आणि आता वैभवनं सांगितल्याप्रमाणे ते एक अधिकारी आहेत मोठे, काय त्यांचं नाव परत मी पण विसरलो, महापात्रा, ते एकाच पिकावर चालेल म्हणतायत. ते विश्वनाथ म्हणून साहेब आहेत, त्या कमिटीवरती आहेत आणि टेक्निकली त्यांच्याकडेच बऱ्यापैकी हे अधिकार आहेत. त्यांचं म्हणणं तुम्ही ज्या पिकावरती ट्रायल घेतले त्याच्यावरतीच तेवढं रिकमेंड करू शकता तुम्ही. आम्ही म्हणलो ठीक आहे, तोपर्यंत जसं पेस्टिसाईडला पण तसा तो नियम आहे तसं, आणि प्रत्यक्षात वापरत असताना एवढं ते कंट्रोल राहत नाही आणि वेगवेगळ्या पिकावर पण वापरलं जातं. हा एक पर्याय आपल्याकडे आहे. त्या पर्यायाच्या माध्यमातून आपण एका प्रॉडक्टवरती परवानगी घेऊ आणि दरम्यान आपण इतर पिकावरती पण त्याच्या ट्रायल घ्यावं लागतील आपल्याला. तोही आपल्याला खर्च आहे. ह्याच 8 प्रॉडक्टचे आपल्याला वेगवेगळ्या पिकावरती ट्रायल्स घेणं भाग पडणार आहे आणि त्याच्यासाठी पण खर्च आहे. आणि आणखीन काय प्रॉडक्ट आपण ॲड करणार आहोत, मग कॉम्बिनेशनचे असतील किंवा मग अशी समीरनं सांगितल्याप्रमाणे ATC असेल, ब्रासोनिस्टेरॉइड असेल, अशा प्रकारचे अनेक प्रॉडक्ट आहेत. अगदी ते बूमफ्लॉवरसारखा जो प्रॉडक्ट आहे ते सुद्धा आपल्याला ह्या कॅटेगरीमध्ये घेता येईल भविष्यात. कारण हे तिन्ही प्रॉडक्ट सध्या CIBच्या शेड्यूलमध्ये फक्त आणून ठेवलेत.
त्याला तिथं कुठल्याही प्रकारचं शेड्यूल लागू नाही, नियम लागू झाले नाहीत, फक्त ते अडकून ठेवलेले आहेत. त्या कस्टडीमधून ते सोडवून आपण आपल्या बायोस्टिम्युलंटमधून त्याला परवानगी घेऊ शकतो. परंतु त्या अगोदर आपली फर्स्ट प्रायोरिटी ह्या आपल्या 9 प्रॉडक्टला आपल्या सर्व मेंबर्सना परवानगी मिळवून घेणे ही आहे. त्यामुळे आपण तो आपला सेकंड सब्जेक्ट असेल. आणि आणखीन आपल्याला मोठं काम करावं लागणार आहे, कारण जेव्हा आपण हे प्रोडक्ट मार्केटमध्ये विकणार आहोत तेव्हा तुम्ही कुठे चेक करणार आहात, तुमची क्वालिटी कोण तपासणार आहे वगैरे वगैरे प्रश्न उपस्थित होतातच. आणि दिल्लीत पण ते प्रश्न उपस्थित झाले. तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आमच्या असोसिएशनतर्फे लॅब उभी करणार आहोत. त्यांनी अतिशय आनंदाने त्याला परवानगी दिली. ह्या पद्धतीने जावा म्हटले. इस तरीके से जाओ आप खुद की लैब खड़ी कर दो, सबका सैंपल आप चेक करो, आप उनको कंसेंट दे दो, उनका कंसेंट लेटर जोड़ दो इसमें, और आप फिर लाइसेंस के लिए प्रोसीड कर सकते हैं बाद में. अशा प्रकारचे त्याने आम्हाला त्याला प्रोत्साहन दिलं. आणि आपल्याला भविष्यात त्या मोठ्या लॅबसाठी सुद्धा तयारी करायची आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा खूप मोठा खर्च येणार आहे. आताच घुगे साहेबांनी खूप एक चांगली सूचना केली, कारण लॅबचं सगळ्यात मोठी अडचण ते इन्स्ट्रुमेंट विकत घेऊ शकतो आपण, इंडिव्हिज्युअली पण घेतले जातात, आमच्याकडे आहेत पण त्यापैकी बरेचसे इन्स्ट्रुमेंट, परंतु ती चालवायची खूप अवघड आहे. त्याच्यावरती ते जे केमिस्ट ठेवावं लागतात, डॉक्टर ठेवावं लागतात, त्या लोकांना सांभाळणं, त्यांचं पेमेंट देणं वगैरे वगैरे प्रकार खूप अवघड आहे. त्यासाठी एक गव्हर्नमेंटचे एक इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी म्हणून एक लॅबोरेटरी आहे गव्हर्नमेंट अंडरटेकिंग. ती लॅबोरेटरी आपलं हे आपण त्यांना चालवायला देऊ शकतो. म्हणजे आपण उभी करायची, इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं आणि त्यांना ते चालवायला द्यायचं, म्हणजे ते चांगल्या प्रकारे चाललीही जाईल आणि गव्हर्नमेंटला पण त्याला अप्रूव्ह करायला सोपं जाईल, कारण त्यांचीच लोक आहेत त्याच्यामध्ये. माशाळकर साहेब त्याच्यामध्ये वरती हेड आहेत. मग आता अतिशय चांगली सूचना केली घोगे साहेबांनी. त्या अगोदर आम्ही आपलीच लॅब उभी करून आपणच चालू, तसं आपण पण चालवू शकतो, परंतु त्यापेक्षा हा पर्याय चांगला आहे, कारण चाललीही जाईल चांगली आणि तटस्थ व्यक्तीकडे जाईल. परत आपल्यापैकी काही जण वाटून नाही की ह्यावरती कमिटी मेंबरचाच वरती हे आहे, आपण सॅम्पल दिलं तर ह्यांनाही कळेल हे आपल्या प्रॉडक्टची माहिती वगैरे वगैरे, आपलं थोडंफार व्यवसायाचं हे असतं कॉम्पिटिशन वगैरे म्हणा. तर अशा प्रकारे आपण लॅब उभी करू आणि त्या माध्यमातून पण आपल्या असोसिएशनचा म्हणजे इमेज पण वाढेल आणि आपल्याला सहकार्य पण होईल. तर ह्या सर्व गोष्टीसाठी आपल्याला पैसे आवश्यक आहेत. दिल्लीमध्ये सुद्धा आप अगर पैसा लेंगे तो बिझनेस करेंगे क्या, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत गव्हर्नमेंट ऑफिसेसमधून. तेव्हा आम्ही त्यांना ह्याच पद्धतीने सांगतो की इसमें हमारा पैसा कमाने का कोई इशू नहीं है, सिर्फ हम हमारे लोगों को सर्विस देने के लिए ये सब कर रहे हैं. आणि त्या माध्यमातून हे होणार आहे, होऊ शकणार आहे. आणि सगळ्यात मोठी अडचण थोडंफार मगाशी कोणी स्पष्ट बोललेचं मी ऐकलं नाही की ह्याच्यामध्ये पण अनेक जण अडकाठी घालण्याचा प्रयत्न करालेत. मग तुमचं जर हे डेटा स्वीकारायचे तर ते सगळ्यालाच का ओपन करू नये असा पण विषय दिल्लीतून होतोय, परंतु त्याला आम्ही स्पष्ट शब्दात विरोध केला. तसं आम्ही चांगल्या भावनाचे, सगळ्याचं भलं व्हावं ही आमची भावना आहे, पण सगळ्याचं म्हणजे कुणाचं भलं व्हावं. जे चांगले लोक आहेत, ज्या चांगल्या लोकांनी आम्हाला साथ दिली आहे, आम्हाला कॉन्ट्रीब्युशन दिले आहे, त्याचंच भलं व्हावं. बाकी ज्यांनी आम्हाला विरोध केला आहे, जे आमच्यासोबत आले नाहीत, त्यांचं का भलं होऊ द्यावं आम्ही. तेव्हा आम्ही स्पष्ट शब्दात त्यांना सांगितलं की आमचा डेटा ह्या आमच्या मेंबरसाठीच लागू राहील. ज्यांना आम्ही कन्सेंट लेटर देऊ त्यांनाच तो लागू असेल. तुम्ही जर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही नंतर आम्हाला दुसरा मार्ग उपलब्ध आहे कोर्टात जाण्याचा. मग आपण मगाशीपासून जे कोर्टाचा पण विषय चालू आहे, कोर्टाचे पैसे कशासाठी, तर जेव्हा केव्हा आपल्याला जावे लागेल तेव्हा ते 25 लाखसुद्धा कमी पडतील. आता वैभवनं त्याबाबत थोडक्यात सांगितलं तुम्हाला की ह्या केसेस फार स्ट्रॉंग असतात, मोठे असतात आणि त्याचे वकील पण आपल्याला मोठे द्यावं लागतात. मग जेवढं नाव मोठं तेवढं पैसे मोठे द्यावं लागतात ह्या वकिली क्षेत्रामध्ये. त्यामुळे आपण ते 25 लाख रुपये त्याच्यासाठी तरतूद केली आहे. तर ते आपल्याला केव्हा करायचा आहे खर्च, जेव्हा हे सगळ्यासाठी ओपन म्हणतील तेव्हा करायचा आहे, किंवा आपका हम स्वीकारही नाही करेंगे असं म्हणल्यानं तरी जाता येते. पण तसं म्हणण्याची बिलकुल शक्यता नाही, तसं म्हणलेही नाहीत आत्तापर्यंत. त्या सगळ्यांना उलट आनंदच वाटला आहे, कारण आपण सगळे मिडियम स्केलचे बिझनेसमॅन आहोत, हे उद्योजक आहोत, हे सगळ्यांना पटवून दिलं असल्यामुळे त्यांनाही ते एका बाजूने पटलेलं आहे. भलेही तिथं मल्टीनॅशनल लोकांचं तिथं चालत असलं तरीसुद्धा काय
सर्वांना घेऊन चालणारे अधिकारी पण त्या ठिकाणी आहेत. आणि शेवटी त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं पण आपल्याला प्रयत्न करता येईल, जर तसा कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर. तर ह्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे. त्याला सर्वांची साथ लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाची साथ म्हणजे तुम्ही या ठिकाणी येताय, बसताय, सहकार्य करताय, पाठिंबा देताय, तर ठीक आहे. पण 111 सोडून बाकीचे मेंबर आणखीन पैसे काय देत नाहीत, हा विषय आहे. आणि त्यांना जर म्हणत असेल तर एवढे पैसे तुम्ही विचारू शकत नाही, एवढे पैसे कसे आहेत. ज्या लोकांनी कष्ट करून दिलेले आहेत त्यांचे पैसे आमच्याकडे शिल्लक आहेत, आणि ते उद्या चांगल्या कामासाठी लागले तर खर्चाचे आहेत, नाहीतर ते तसेच आपले असेट म्हणून राहतील. उद्या ते तुमच्या आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा त्याच्या खात्यावर म्हणजे त्याच्या सोयीसाठी हे उपलब्ध असतील. तेव्हा त्याची कुठेही चिंता करू नका की हे पैसे आपले कुठंतरी वेगळीकडे चालले. तर तुमचेच पैसे आहेत. जसं तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट बँकेत ठेवलं आहे तसे हे पैसे आहेत. तेव्हा ह्या पैसे द्यायला कोणीही मागे पुढे पाहू नये. आणि या बाबतीत आपल्याला पुढे जाऊन चांगल्या प्रकारे व्यवसाय करायचा आहे. आणि आता मी येतो आपल्या महाराष्ट्रातल्या कायद्याबद्दल. मध्यंतरी मी त्याच्यावरती एक लेख पण लिहिला होता ॲग्रोमनला, तो प्रकाशित पण झाला होता. तर हा कायदा अचानक कसे काय आले असतील असं वाटतं आपल्याला. तर मित्रांनो, जेव्हा दिवा विझत असतो ना तेव्हा त्याचा भडका उडतो आणि त्याचा प्रकाश जास्त पडतो. अशी काहीशी परिस्थिती आपल्या ह्या व्यवसायात व्हायला लागलेली आहे. आपल्या ह्या व्यवसायात इतके चुकीचे लोक घुसलेले आहेत आणि इतकी बदनामी होते आपल्या व्यवसायाची. मी एकीकडून त्याच पेपरमध्ये लिहिलेलं आहे की हा जगात सर्वात मान्यतापात्र आणि सगळ्यात चांगला व्यवसाय म्हणून गणला जाणारा व्यवसाय आहे, आणि याला तुम्ही असं का नावं ठेवता, अशा प्रकारचा मी प्रश्न उपस्थित केला शासनाला. परंतु तो फक्त आपली बाजू घेण्याच्या उद्देशानं ते लिहित असताना सुद्धा माझ्या मनात खंत होती की खरोखरच आपले सगळे माणसं प्रामाणिक आहेत का, तर नक्कीच नाहीत. आज आपण आपले विक्रेते बांधव किंवा उत्पादक बरेचसे अतिशय चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करायला लागलेत. खूप रेट कटिंग आणि चुकीचा, ज्याला कोणाचं कंट्रोल नाही अशा पद्धतीनं हा व्यवसाय, म्हणजे फक्त बायोस्टिम्युलंटबद्दलच बोलतो अशातला भाग नाही. बायोस्टिम्युलंटला तर कंट्रोलच नसल्यामुळे त्याच्यात जसं काय आपल्याला अधिकारच असल्यासारखे काय मंडळी काही विकतायत. परंतु ज्या ह्याला लायसन्स आहेत, मग सेंट्रल इन्सेक्टिसाईड बोर्डमधून आपण पेस्टिसाईड बनवतो किंवा FCOमधून फर्टिलायझर बनवतो आणि सीड ॲक्टमधून सीड बनवतो, ह्या तिन्हीमध्ये सुद्धा अतिशय चुकीचं काम करणारी मंडळी आहेत. लायसन घेऊनही करणारे आहेत तर न लायसन घेऊन करणारे तर अतिशय वाढलेले आहेत. मागच्या काळात खूप अंधाधुंद कारभार चालू आहे. शासनाचं कुठलंही कंट्रोल नाही. मी जेव्हा 2002ला पेस्टिसाईडचं युनिट चालू केलं, मलासुद्धा टेक्निकल लवकर मिळत नव्हतं. जेव्हा मी लायसनची कॉपी त्यांना पाठवायचो तेव्हा मला ते टेक्निकल बनवणारी कंपनी मला ते लायसन आपलं टेक्निकल द्यायची. पण आता तुम्हाला मार्केटमध्ये कुठलंही टेक्निकल कुणालाही मिळते. आणि ह्यामुळे काय झालं की जो कोणी देतोय, ज्याच्याकडे लायसन नाही त्याला देतोय, म्हणजे ह्याचा अर्थ त्याला चोरी करायला पहिल्यांदाच मोठा चान्स आहे. कारण हा तपासूनच घेणार नाही. घेतलं तर करेल काय, तुला घ्यायचं असेल घे, तुझ्याकडे कुठं लायसन नाही, तुला मी असंच द्यालोय. म्हणजे तो देताना उदाहरणात सांगायचं झालं तर 41% ग्लायफोसाईट काय जण बनवतात. आणि आणखीन दुसरं एक को मार्केटिंगवाले खूप गोंधळ घातला को मार्केटिंगवाल्यांनी. मग काही वर्षापूर्वी त्याला बंदी होती, ते बरं होतं मानाची वेळ आली तेव्हा आम्हीच म्हणलं कशाला बंदी घालताय, करू द्या व्यवसाय सर्वांना. परंतु आता बरीचशी मंडळी को मार्केटिंगच्या माध्यमातून गुजरात किंवा इतर स्टेटमध्ये त्यांच्याशी त्या कंपनीशी टाईप करतायत आणि इकडं मार्केटमध्ये मिळणारं मटेरियल घेऊन स्वतः बनवतात किंवा तयार ही मटेरियल मिळते. आणि अशा पद्धतीनं व्यवसाय होत असल्यामुळे चोरावर चोरी चोरावर चोरी चोरावर चोरी करून त्या शेतकऱ्याच्या पदरात पडते काय. आज माझ्या कंपनीचं पण ग्लायफॉसेट प्रॉडक्ट आहे. मी कितीही कट करून रेट द्यायचं ठरवतो, मला 350 रुपयाच्या खाली कधीच देता आलं नाही कुणाला. अगदी हजारो लिटरमध्ये सेल आहे माझा त्याचा. मलाही टेक्निकल खूप चांगल्या कंपन्याकडून मिळतं आणि चांगल्या रेटमध्ये मिळतं. तरीसुद्धा माझं त्याचं फॉर्म्युलेशनचा खर्च 300 रुपयाच्या खाली कधीच बसत नाही. मला मग ते बाकीचं पॅकिंग वगैरे आणि नफा वगैरे धरून ते 350 लिटरला विकावं लागतं. परंतु आज मार्केटमध्ये चांगल्या नामांकितसुद्धा, म्हणजे नामांकित म्हणण्यापेक्षा चांगल्या बऱ्यापैकी बिझनेस करणाऱ्या कंपन्यासुद्धा 250 रुपये लिटरने विकत आहेत. आणि ह्या गोष्टी सरकारच्या लक्षात आलेत. सरकार फक्त तुम्ही
वेगळ्या पद्धतीनं करताय म्हणून नाही, ही सुद्धा जबाबदारी दुकानदाराची आणि त्या उत्पादकाचीच आहे. दुकानदार पण बऱ्याच जणांना मी दुकानदार पण आहे, दुकानदाराच्या पण बाजूने मी काय गोष्टी मांडतो, परंतु दुकानदाराला हे माहीत असतं हा 250 रुपयानं मला ग्लायफोसेट द्यायला आहे, तेव्हा नक्कीच ह्याच्यामध्ये काहीतरी खोट आहे. अगदी दोघांनाही माहीत आहे, तोही सांगतो इसमें थोड़ा आपने एडजस्ट किया है, आप सैंपल मत निकालने दो, अगर कोई निकालना ही चाहता है तो हमें बताओ, हम आपको अलग से सैंपल बना के देंगे. आणि चोरी करायला एवढे मार्ग आहेत आपल्या देशात, प्रचंड चोरी करायला मार्ग आहेत. कुठंही जाऊन तुम्हाला शेवटच्या टप्प्यापर्यंत चोरी करता येते, परंतु चांगलं वागायला खूप अडचणीचं आहे. परंतु एक गोष्ट खरी आहे की चोरी करणारा करून करून किती दिवस करेल. त्यामुळे आपल्याला चांगला बिझनेस करायचा आहे आणि चांगल्या पद्धतीनं आपण करावा लागणार आहे. तेव्हा ह्या कायद्याचं येण्याचं कारण हेच आहे की आपले काही बांधव विक्रेते असतील, उत्पादक असतील, ते चुकीचं काम करत आहेत आणि त्यामुळे ह्याच्यावरती कंट्रोल आणण्यासाठीच हे कडक कायदे केलेत. आता जसं चुकीच्या लोकांबरोबर चांगल्यालाही त्रास होतो, तसा आपल्यातल्या चांगल्यालाही होणार आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत की ह्यामध्ये काहीतरी तुम्ही वेगवेगळे पर्याय करा. आता दुकानदाराच्या बाबतीत पण ते म्हणतात की आम्हाला तुम्ही आरोपी नका करू. मीही लिहिलं की खरं आहे, जेव्हा तो दुकानदार मूळ पॅकिंगमध्ये आणि ओ फॉर्म किंवा प्रिन्सिपल सर्टिफिकेटमध्ये मटेरियल घेऊन विकतोय आणि जेव्हा त्या उत्पादकानं सॅम्पल फेल गेलं, तेव्हा त्यानं जर जबाबदारी स्वीकारली की हां हे प्रॉडक्ट माझंच आहे, तेव्हा त्याला दिलासा द्यायला काय हरकत नाही. परंतु बऱ्याच वेळा काय होतं की विक्रेता बऱ्याच वेळा ह्या अधिकृत कंपन्याकडून माल घेत नाही, अक्षरशः त्याच नावानं त्याच प्रॉडक्टचं डुप्लिकेशनसुद्धा बरंच मार्केटमध्ये चालते. तसेही सॅम्पल फेल जातात. मग त्यावेळेस काय करायचं? आणि शासनाला अडचण कुठं आहे की वेगवेगळे कायदे करता येत नाहीत. तुम्ही चोरी मध्ये सहभागी आहात तर तुम्ही चोर आहात का तुम्हाला तुम्हाला कोणी करून दिले चोरी, असा फरक करायला खूप अडचणी आहे शासनाला. कारण ह्या दोन गोष्टीला स्प्लिट करायचं खूप अवघड आहे. दुकानदाराचं म्हणणं एका बाजूनच पटतं सर्वांना की आम्ही पॅकिंगमध्ये मटेरियल विकतोय, आम्ही काय मटेरियल बनवत नाही, तुम्ही पण सांगता की पॅकिंगमध्येच विका, त्याच्यात तुम्ही काय बदल न करता विकताय, परंतु फेल गेल्यानंतर तो आम्हाला का जबाबदार धरला जातं. ही वरकरणी दिसणारी गोष्ट योग्य आहे, परंतु अंमलबजावणी करायला याचं खूप अडचण जाते. उद्या तुम्हाला साक्षीदार केलं आणि त्या उत्पादकानं जबाबदारी नाही स्वीकारली तर काय करणार? ह्यासाठी आपल्या मुंबईमध्ये जेव्हा बॉम्बस्फोट झाले तेव्हा त्या हमालाने त्या गोण्या वाहिल्या होत्या RDXच्या. अगदी बिचाराला त्यावेळेस 200 रुपये मजुरी असेल तर 500 दिल्या होत्या आणि त्या अधिक पैशापोटी किंवा मजुरी मिळत्या म्हणून आपल्याला ती गोण्या वाहिल्या, त्या अजून जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगायला लागलीत. म्हणजे कायदा हा थोडा अडचणीचा आहे, कायद्याला थोड्या मर्यादा आहेत. कारण कायदा कसं ठरवणार की तुझा हेतू काय होता. त्यामुळे ह्या दुकानदाराचा सुद्धा हेतू काय आहे हे कसा ओळखायचा कायद्याने, तर ही खूप मोठी अडचण आहे. तेव्हा कितीही कुण्याही मंत्र्याने तुम्हाला आश्वासन देऊ द्या विक्रेत्यांना. मगाशी मला आमचे एक सहयोगी सांगत होते की मुश्रीफ साहेबांनी सांगितले की हां चला तुम्हाला ह्याच्यातून सूट देऊ. अरे कसं त्या देता येईल, काही म्हणता येईल का? मनाला काय पुढाऱ्याला म्हणावं लागतं, परंतु कायद्यामध्ये अडचणी आहेत आणि आपली कोणाची सुटका होणार नाही. आपल्याला एकच ठरवावं लागेल की आपण सर्वांनी प्रामाणिकपणे बिझनेस करावा लागेल आणि जो कोणी चोरी करतोय त्याची नावं आपल्याला डिपार्टमेंटला सांगावं लागतील. आणि अतिशय चांगली गोष्ट आता एक घडली आहे की प्रवीण गेडामसारख्या मोठ्या अतिशय प्रामाणिक अधिकाऱ्याला आमचा तर अंदाज आहे फडणवीस साहेबांना त्यांना आणलं असणार, कारण फडणवीस साहेबांनी ह्या गोष्टीत खूप लक्ष घातले. कारण खूप तक्रारी येतात. आपण एका बाजूने म्हणतो की मी पण लिहिले माझ्या अग्रवांच्या लेखमध्ये की खरं नुकसान शासनामुळे होतं आहे, आपलं म्हणावं लागतं कुठं कारण होतंही. ते काय मी पूर्ण खोटं बोलत नाही, मी थोडं खोटं थोडं खरं असं मान्य करावं लागते. हां, तर त्या ठिकाणी मी काय लिहिलं की शासन त्या मालाला शेती उत्पादनाला योग्य भाव देत नाही म्हणून नुकसान होतं म्हणून मी सांगितले. ते खरंच आहे, परंतु दुसरी बाजू शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढतोय म्हणून पण त्याचं नुकसान होत नाही का? आणि शेतकऱ्याचं नुकसान कसं होते? मी मगाशी ग्लायफोसेटचं उदाहरण देत होतो. जो 200 रुपये लिटरवाला ग्लायफोसेट देतो ना, तो दुकानदाराला सांगतोय इसको 300 ml एक पंप में यूज़ करने के लिए बोलो. आणि तो बिचारा शेतकरी पण शेठजी
गवतले आले, लेतन आले, काय फरू हे घे, किती मारू, एकाच झटक्यात मिळलं पाहिजे. पंपाला 300 मिले घे. शासनाचं रिकमेंडेशन आहे 100 ते 125. ते जास्तीत जास्त गवत मोठं असेल, हराळे असेल किंवा लवाळा असेल तर 150 मिली घ्या. तर हा माणूस त्यांना 300 मिलीने वापरायला सांगतो. मग हा 200ने घेतलेला त्याला काय 210 देतो का? हा 400नेच देतो, 500नेच देतो त्या शेतकऱ्याला. आणि खरं प्रॉडक्ट त्याला 600ला मिळत असतं किंवा 500ला मिळत असतं. तो बिचारा 100 रुपयानं स्वस्त मिळतं म्हणून हे उत्पादन घेतो आणि कधीच कॅल्क्युलेशन करत नाही की मला पंपाला आणि एकरी खर्च किती यायला लागला. तर ही अडचण त्या बिचाऱ्याची आहे. ह्याचा गैरफायदा दुकानदारांनी किंवा कंपनीने घेऊ नये. सगळ्यात मोठी जबाबदारी आहे दुकानदाराची. कंपनीवाला देईल पण तुम्हाला, तुम्ही मला कंपनीवाला देते पण तुला माहीत आहे ना तू खराब देतो हे. मग त्या ठिकाणी दुकानदारांनी आपली जबाबदारी नीट पाळायला पाहिजे, कारण तो ग्राहक त्याचा असतो. एखाद्या खेडेगावात काय मुंबईहून ग्राहक येत नसतो, त्याच्याच ओळखीचा येत असतो, त्याच्यावर विश्वास ठेवून तो त्याला माहिती विचारत असतो. आणि त्याचा जर तो विश्वासघात करत असेल तर त्याला पनिशमेंट ही भले इथल्या कायद्याने नाही झाले तर कुठल्या तर कायद्यानं व्हायलाच पाहिजे आणि होणारच आहे तशी. तर ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवून वागायला पाहिजे आणि ह्यापुढे आपल्याला सर्वांनाच ह्याची काळजी घेतली पाहिजे. बरं झालं हे कायदे आले एका बाजूने मी म्हणेन, कारण कुठंतरी कंट्रोल येईल. थोडा आम्हालाही त्रास होणार नाही, कारण आमचेही प्रॉडक्ट काही अर्ध्या टक्क्यानं 1% फेल जाणार आहेत. आणि त्यासाठी आम्ही मागणी करतो की तुम्ही किती टक्क्यानं फेल गेले त्याच्यावरती ठरवा. म्हणजे उत्पादकाचा हेतू काय ठरवा. हेतू जर तुम्हाला कायद्याचा खरं तर हेतू पाहूनच निर्णय दिला पाहिजे. हेतू पाहूनच तसं तर अंमलबजावणी केली पाहिजे. पण अडचणी असतात कायदा अंमलबजावणी करताना, त्याच्यामुळे थोडी जरी पवाट दिली तर आपला वकील आणि आपण भरपूर पवाटा घेतो आणि आपण त्यातून सुटतो. मग तो चोरही सुटतो आणि चांगल्या व्यक्तीलाही त्याचा फायदा होतो. परंतु चोर सुटतो ह्याचं वाईट आहे, कारण तो परत अजून जास्त चोरी करत जातो. तर ह्या अनुषंगानं आपल्याला आपलं सर्वांनाच आपण उत्पादनं बनवताना चांगल्या क्वालिटीचे बनवूया. हा व्यवसाय प्रामाणिकपणे करूया. ह्या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवायला फक्त लायसनच घेतलं तर प्रतिष्ठा मिळेल असे आता परिस्थिती राहिली नाही. ह्या व्यवसायाला आपल्याला लोकांनी तुम्ही चांगलं काम करताय असं प्रशस्तीपत्र शेतकऱ्यांनी आपल्याला उद्या ह्या शासनातल्या लोकांनी द्यावे लागतील. तेव्हा कुठं आपल्याला खऱ्या अर्थानं आपण प्रामाणिकपणे व्यवसाय करतो असं म्हणता येईल. मी त्या लेखमध्ये हे पण लिहिलं आहे की किती कायदे कडक केले तर त्याची अंमलबजावणी ज्या लोकांच्या हातात आहे त्यांचा हेतू चांगला नाही. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ह्या कृषी खात्यामध्ये सगळे शेतकऱ्याची मुलं आहेत. परंतु मला सुद्धा मी ते प्रकरण करायच्या अगोदरपर्यंत बरेचसे अधिकारी भेटायचे, साहेब तुम्हीही कमवा आणि आम्हाला कमवू द्या. एवढ्या म्हणजे काय कुठला शब्द वापरावा त्यांच्या ह्या असल्या वागण्याला. आणि अक्षरशः त्यावेळेस 1000-2000साठी आणि आता 5-10 हजारासाठी ही लोक शेतकऱ्याचं करोडाचं नुकसान झालं तर ह्यांना काय घेणं देणं नाही. मला 10,000 दिले ना ह्या कंपनीनं, तुला काय विकायचं आहे ती विक, 0% विक. आणि बऱ्याच वेळा काय होतं, दुकानदार पण त्याला माहीत जरी असलं, साहेब लय चांगले रिझल्ट आहेत, विचारा कोणा शेतकरी, हा बघा हे शेतकरी नेलं होतं, विचारा ड्रायफ्रुट कसं होतं रे, हो चांगलं होतं. त्याच्याबरोबर मिरा 71ची पुडी दिलेली असते त्यानं. मोठी बाटली चांगली होती वाटते, त्यांना छोट्या पोळीचा रिझल्ट आलेला असतो. हा खर्च वाढतो ना त्याचा. हे करत असताना त्या दुकानदाराला कुठंतरी वाटलं पाहिजे की आपण लबाडी करतोय. त्या उत्पादकाला सुद्धा वाटलं पाहिजे आपण लबाडी करतो, हे थांबवलं पाहिजे. आणि यापुढे आपण सर्वांनी, मी तर ती तयारी सुरू केली आहे. मी आता प्रवीण गेळा साहेब आलेत, मी असं करणाऱ्या, कारण माझ्याही व्यवसायावर परिणाम होतो, त्याचा दुष्परिणाम होतोय. कारण माझं 350 पण कोण घ्यायला तयार होत नाही. मल्टीनॅशनलचं 480 जातं, पण माझ्यासारख्या प्रामाणिक मध्यमवर्गीय व्यावसायिकाचा किती तोटा होतो ह्याचं कोण गणित करावं. मल्टीनॅशनल त्याच्या ब्रँडवर विकून जातो आणि सब स्टँडर्ड त्याच्या किमतीवर स्वस्तात विकून जातो. माझ्यासारख्याने काय करायचं. तेव्हा माझा स्वतःचा फायदा पाहून का असे ना, मला त्या लोकांची तक्रार करावं लागणार आहे. आणि पण यापूर्वी तक्रार केले होते मी, परंतु कारवाई चालू आहे, पाहतोय आम्ही. आणि खूप मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठं ना कुठं ते सॅम्पल पास करून घेतात आणि सुटतात वगैरे हे होते. पण अधिकारी जर चांगला असेल, त्याचे जर नाव चांगलं असेल आणि त्याची जरा थोडीफार त्या प्रशासनावर दहशत असेल तर थोडे अधिकारी लोक चांगलं वागतात. आणि आता मला ती शक्यता वाटते की ही लोक चांगलं वागतील. तेव्हा जे कोणी शॉर्टकट वापरत असतील आपल्यातले सुद्धा,
तर त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि इथून पुढे तरी किमान प्रामाणिकपणे व्यवसाय करावा. मग तो बायोस्टिम्युलंट असो, मायक्रोन्युट्रंट असो किंवा तुमच्यापैकी काय पेस्टिसाईड करत असतील, सीड्स करत असतील, तर त्या सर्वांनी प्रामाणिकपणे व्यवसाय करावा. आणि हा व्यवसाय भले थोडे थोडे कमी पैसे मिळतील, परंतु टिकून राहील व्यवसाय. सोन्याची अंड देणारी कोंबडी कापून काय करणार आहे तुम्ही? दररोज एक अंड घ्या ना. तर तेव्हा त्या पद्धतीने सर्वांनी व्यवसाय करावा असा मी सर्वांना संदेश देतो. आणि आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारे काम करू. तुमचं सहकार्य लाभतं, यापुढेही लाभावं असे मी तुम्हाला विनंती करतो, आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.